ढगफुटीमुळे शेतकऱ्याची शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट. आपण पाहत आहात दैनिक विदर्भ. सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे सदानंद जाधव, महागाव, यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील बोरगडी कोपरा शेतशिवारात पुरात अडकलेल्या शेतकऱ्याची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. अतुल मुडाणकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी शेतात काम करीत असताना अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला आणि काही क्षणात पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी शेतातील शेडमध्येच अडकून पडला होता. शेतकरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका कडुलिंबाच्या झाडावर चढला. दरम्यान ते झाडही कोसळून विहिरीत पडले. त्यानंतर विहिरीतील स्प्रिंकलर पाईपचा आधार घेत शेतकरी बाहेर आला. तेव्हा पथकाने शेतकऱ्याची पुरातून सुटका केली. तसेच येथील ऊस नदीच्या पुरात युवक वाहून गेला. शोध व बचाव पथकाकडून युवकाचे शोधकार्य सुरू होते. पुसद तालुक्यातील बोरनगर येथील शेतकरी श्याम राठोड यांच्या शेतात अतिवृष्टीच्या झालेल्या नाल्याच्या पुरामुळे नाल्यातील पाणी शेतात शिरले. त्यामुळे श्याम राठोड यांचा 2 हेक्टरचं नुकसान झालं. त्यासह त्यांची बैलाची जोडी ही पाण्यात वाहून गेली. यामुळे श्याम राठोड वर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा श्याम राठोड यांच्याकडून होत आहे. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.